थँक्यू सो मच के थँक्यू सो मच विनोदजी पाटील. तर मॅचला तर सुरुवात आपल्याला एक अप्रतिम हा देखील यापुढची मॅच पाहायला मिळेल. फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच दोन टीममध्ये. खंबालपाडा बी अगेन्स्ट गावदे मोठा गावमध्ये थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होणार आहे. चला आपण वेळ थोडा कमी घ्या. दुपारचं सेशन आपण बघतो कडक कोण आहे. दुपारच्या सेशनमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. नगरसेवक ट्रॉफी 2025 ही क्रिकेट टुर्नामेंट. भगवमय वातावरण मैदानाच्या चारी बाजूनं आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत मात्रे बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये आपल्याला मोठा गावच्या माध्यमातून पाहायला मिळतील. जितू शेलार आलेत सलामीसाठी आणि त्याच्यासोबत फलंदाज जयेश. असे दोन सलामीवीर फलंदाज. इन ॲक्शन. तंपाचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलेला. फ्रेश मॅचला सुरुवात होते. खंबालपाडा बीच अगेन्स्ट मोठा गावमध्ये महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अगोदरच्या मॅचमध्ये अडवली संघाने जबरदस्त क्रिकेट खेळला. तो पुढच्या मॅचमध्ये क्वालिफाय झालेला आहे. सेकंड राऊंडमध्ये तो खेळ. आजच्या दिवसामध्ये 2 मॅच जिंकल्यात वडवली बीनं. मॅच ऑन मात्रे समोर शेलार. पहिलाच बॉल ऑन राहायचा हा फटका. डीपमध्ये बघतो आपण चांगली फिल्डिंग मिड विकेटला पाहायला मिळते. महेश वेले क्या बात. इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी बॉन्ड रायडर्स म्हणून ते मिड विकेटमध्ये आहेत. लॉंगला देखील फिल्डर आहे मयूर भोईर. अष्टांच्या मागे किरण पाटील. बॉलिंग मार्कवरती अनिकेत मात्रे. शॉट थर्डला आहेत दोन्ही वीरनाथ. खराब होता चेंडू. फुल टॉस. त्याचा जास्त काय मात्र फायदा घेता आला नाहीये बॅटरला. तदवर मी ते एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2. अंपायर कॉल चेक करायचं आहे. चला जाऊया आपण वॉलरूममध्ये. थर्ड अंपायरची मागणी होती. DRS बॅटर कॉल आहे. चला बॅटरचा कॉल आहे. तो जर सक्सेस झाला तर तुम्हाला पुढे मिळेल. अनसक्सेस झाला तर तुम्हाला पुढे DRS मिळणार नाहीये. बघा तिसरे पंच आता निर्णय काय देत आहेत. करतमाल प्रसन्न मोठा गाव. अंपायर्स प्लीज तिथे कोण आहेत. थर्ड अंपायर आय थिंक बिझी आहेत. विशाल मडवी आपण तिकडे पोहोचा मग. चला नो बॉल आहे.
या रेस आता पुढे कंटिन्यू केलं जाणार आहे. खराब होता चेंडू भीमर आपल्याला पाहायला मिळाला अनिकेत म्हात्रेचा आणि एकूण रनचे स्कोर बरोबरती 3. वेगवान होता चेंडू ग्लास करायचा होता ऑन साईडला सुरू विकेट खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही. अनिकेतनं लगेचच कमबॅक केलेला आहे. बघतो आपण डॉट बॉल एकूण रनचे स्कोर बरोबरती 3 धावा. षटकातील पुढील चेंडू प्रचंड वेगाना चेंडू होता. लाईन खराब आहे मात्र चेंडू मध्ये वेग गती भरपूर पाहायला मिळाली. अनिकेत म्हात्रे यंगस्टर आहेत. विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. म्हात्रे आज ड्रॉप आहेत टीम मध्ये नाही आहेत. आता महेश वेले आमचे मित्र टीम मध्ये आहेत. राऊंड विकेट मिसामिंग शॉट वेले जेलच्या खाली जेलची संधी डाऊन द बॉल चूक होणार नाहीये. शेलरला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. पहिला धक्का लागत असताना कंबलपडा बिला मॅच मध्ये खेळाडू बाद. मध्ये कंबलपडा बीला जितू शेलार स्वस्तामध्ये बाद झालाय. 4 वरती 1 विकेट गेलेली आहे. निलेश शेलार नवीन बॅटरला क्रमांक 3 वरती खेळण्याकरिता. अनिकेत म्हात्रे पहिल्या षटकामध्ये आपल्याला विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. चांगली बॉलिंग एक भीमर जरूर त्यानं हाताळला. त्याच्यानंतर बघितलं आपण चांगली लेंथ आहे चांगला टप्पा आहे. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. भागीदारी महत्वाची असेल. भागीदारी खूप गरजेची असणार आहे. चांगला होता चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटनं चांगली प्लेसमेंट आहे. पुन्हा महेश तिकडे डीप मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत म्हात्रे फटका ऑन साईडला ऑन ड्रायचा फटका डीप मध्ये मोठी चेस मयूर साठी तिकडे पोहोचलाय तो फायनली. त्या दरम्यान आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत होतो तुम्हा आम्हा सगळ्यांचे आधारस्तंभ श्रद्धास्थान आदरणीय रमाकांतदादा मडवी माजी महापौर त्याचबरोबर त्यांच्या समेत विनोददादा मडवी विभाग प्रमुख मुंब्रादेवी कॉलनी निलेश म्हात्रे शाखा प्रमुख महेश पाटील शाखा प्रमुख चंदन पाटील उपशाखा प्रमुख व त्यांचे तमाम सहकारी यांच्या ठिकाणी आगमन होते आहे. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. थँक्यू डीजे. एकच मिनिट ती ऑटो थोडी आपण पुढे घ्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय रमाकांतदादा मडवी यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. आमचे आधारस्तंभ श्रद्धास्थान राजकीय सामाजिक क्षेत्रातील हे फार मोठं नाव माजी महापौर रमाकांतजी दादा मडवी त्यांच्या समेत विभाग प्रमुख मुंब्रादेवी कॉलनी विनोदजी मडवी शाखा प्रमुख निलेशजी म्हात्रे शाखा प्रमुख महेश पाटील उपशाखा प्रमुख चंदन पाटील व त्यांचे तमाम सहकारी यांचं नगरसेवक चषक 2025 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. या सगळ्याच मान्यवरांचं आपण
हृदयाच्या अंतकणातून जय हनुमान क्रिकेट संघ दातिवलीच्या वतीने आयोजित नगरसेवक चषक 2025 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत। त्या ठिकाणी रमाकांत दादा मडवी यांचं आगमन होतंय। त्यांच्या समेत विनोदजी मडवी विभाग प्रमुख मुंब्रादेवी कॉलनीचे, त्याचबरोबर निलेशजी म्हात्रे शाखा प्रमुख, महेश पाटील शाखा प्रमुख, चंदनजी पाटील उपशाखा प्रमुख यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। स्वागत आहे रमाकांत दादा मडवी यांचं। आमचे श्रद्धास्थान, आमचे प्रेरणास्थान, आमचे आधारस्तंभ आदरणीय रमाकांत दादा मडवी माजी महापौर यांचं या ठिकाणी आगमन झाले। त्याचबरोबर विनोदजी मडवी विभाग प्रमुख मुंब्रादेवी कॉलनी, निलेशजी म्हात्रे शाखा प्रमुख, महेशजी पाटील शाखा प्रमुख, चंदनजी पाटील उपशाखा प्रमुख व त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं हृदयाच्या अंतकणातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। मॅचला आपण पुन्हा सुरुवात करतोय। मिसामिंग शॉट, आता फिल्डर सगळी डीप मध्ये, चेंडू शॉट मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला। त्यावर एक सिंगल इथं धाव मिळेल। एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एक न पुढे स्कोर बोर्डवरती 1 रन्स बघतो आपण 9 झालेले आहेत। एक विकेट देखील गेलेली आहे। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय। थोडा वेळ आपण कमी कर्षित करा। नगरसेवक चषक 2025 दरवर्षी आपण एक क्रिकेट टुर्नामेंट पाहत असतो आणि नुकताच ज्यांचं आगमन झालेले सन्माननीय रमाकांतजी मडवी साहेबांचं सातत्यानं आपण पाहत असतो। त्यांचं चांगलं कार्य दिवा शहरामध्ये आजवर आपण बघितलेला दिवा महोत्सव असेल, अन्य सामाजिक कार्य असतील, क्रीडा सांस्कृतिक, हे प्रत्येकी जरूर विभागामध्ये आपण त्यांचं काम आजवर बघितलेलं आहे। सन्माननीय रमाकांतजी मडवी साहेब त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय। रन्स आहेत 9, एक विकेट गेलेली आहे आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मागवती बॉलर महेश वेले आलेत। जयेशनं 3 बॉलमध्ये 4 केलेले आहेत, निलेशनं 1 बॉलमध्ये 1 केलेली आहे। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील आपण शेवटचा सामना पाहतोय। महेश वेले सेकंड ओव्हरमध्ये पहिला चेंडू ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर आहे। वाईट बॉलनं सुरुवात केलेली आहे। दुसऱ्या षटकाची P2 मध्ये 5 ओव्हरचा देखील सामना आणि बगबमय वातावरण आपण बघतो। मैदानाच्या चहूबाजूनं शिवसेनेचं मोठं नाव आपल्यासोबत नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे मडवी साहेब, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आपण करतोय। कमी केली गती अगोदरच खेळलाय, फिंगर रोल करत असताना महेश वेळे हा तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती। अगोदरच लेंथ थोडीशी पुढेच ठेवली, माहिती आहे की आक्रमणच करण्याचा प्रयत्न असेल बॅटरचा। बॅटरला बीट करत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, एस्टांच्या मागे दिगडत केपी किरण पाटील षटकातील पुढे चेंडू पुन्हा फिंगर रोल केले, समोर हा फटका खेळले, डीप मध्ये पुन्हा फिल्डर आहेत मिड ऑनच्या दिशेनं, चांगली फिल्डिंग, धाव एक सिंगलच इकडनं देखील मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 न पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 11 वरती। एक विकेट गेलेली आहे। दुसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय। आजचा पहिलाच दिवस या स्पर्धेचा एन्जॉय आपण करतोय। अंपायर सोबत काय चर्चा करत असताना आणि गरजेचं आहे काही गोष्टी जर आपल्याला नसेल माहिती आपण ॲज अंपायर चर्चा करून त्यांना विचारू शकता। त्याच पद्धतीने काहीतरी चर्चा झाली असावी। षटकातील पुढील चेंडू वेळे समोर शपथ झाले, बॅटर इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न, फटका त्या चांगला आहे। चेंडू वेगाने चाललेला पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं, मोठी तिकडे बाउंड्री आहे। चेंडू आडून उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील। धावा महत्वाच्या आहेत, गरजेच्या आहेत। तो बोधवण्याचा प्रयत्न खंबालपडा बीच्या माध्यमातून सुद्धा तरी सुरू झालेला आहे। 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 धावा, एक खेळाडू बाद झालेला। जितू शेलार स्वास्थ्यामध्ये बाद झाला होता, त्याच्यानंतर निलेश आणि जयेशमध्ये भागीदारी थोडी बाद आपल्याला पाहायला मिळते। नेक्स्ट बॉल शपथ झाले, बॅटर टायमिंग एवढं सुंदर होत नाहीये।
अरबाबाद ऑन साईडला स्क्रो द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू मात्र शॉर्ट थर्डच्या दिशेनं फील्ड होते तोपर्यंत मी एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरवरती 14. दुपारचं शेषेने गरमीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मकर संक्रांतीच्यानंतर जरूर गरमी हीट वाढत जाते. बाग मैदान छत्रपती शिवाजी क्रीडांगण देसाईचं म्हटलं की एक वेगळी मजा आहे. पुन्हा गती कमी केली. यावेळेस लाईन खराब आहे. अंपायर मिस्टर झहीर सांगत असताना हा चेंडू खराब आहे, पुन्हा टाकावं लागेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या दिला स्कोर बोर्डवरती 15 धावा. दुसरं षटक सध्या मार्गस्थ P2 मध्ये महेश वेले समोर जयेश आहेत. बागफुला जाऊन कट केलेला फटका चांगला आहे. नो चान्स फिल्डर. चेंडू वेगानं चाललेला आहे. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. पुन्हा गती कमी केल्या. ऑन साईडला फटकावे डीप मध्ये फिल्डर फ्लॅटेड शॉट. रन चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6. थँक्यू डीजे. चांगलं सॉन्ग रमाकांतजी मडवी साहेब यांचं जरूर पण गुणगान ऐकलं सॉन्गच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस 25 धावा आहेत बोर्डवरती. जयश्री चांगले बॅटिंग त्यानं 7 बॉलमध्ये 15 केलेले आहेत. भागीदारी गरजेची होती. पहिली विकेट स्वस्तामध्ये गेल्याच्या नंतर कंबाल पडायला भागीदारी महत्वाची होती. पॉवर प्लेचा खेळ आता संपलेला आहे आणि एकूण धावा बघतो आपण झालेला स्कोरवरती 25 धावा. 12:50च्या धावगतीनं सध्या तरी इकडे धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न सुरू झालेला. बॉलिंग मागवती बॉलर श्रेयस आले. फुल टॉस आहे. समोर ड्राईव्ह केला. मिसामिंग डाऊन द बॉल. फिल्डर चांगला होता प्रयत्न. चेंडू बीट करत 4 धावा. थँक्यू डीजे. खराब होता चेंडू. फुल टॉस होता. जरूर संधी होती बॅटरला देखील. चांगला शॉट ते देखील खेळले. निलेश बॅटमधून चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 वरती. सुरुवात चांगली नव्हती खंबालपडाची. त्याच्यानंतर जयेश आणि निलेश दोघंही जबरदस्त क्रिकेट खेळत आहेत. एक चांगली भागीदारी दुसरा विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या इनिंगमध्ये. श्रेयस ओ द विकेट ना. आताची लेन चांगली आहे. टप्पाही चांगला आहे. पहिला फुल टॉस होता. त्याच्यानंतर हा कंबा करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. श्रेयसच्या माध्यमातून आला डॉट बॉल. रनचे 29. षटक मार्गस्थ 30. आजचा पाहतो आपण या स्पर्धेचा पहिला दिवस. शोहरमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025. पुन्हा फुल टॉस आहे. फटका देखील चांगले खेळ आहेत. रन्स देखील चांगला मिळतील. हा देखील चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6.
बॉक्सच्या बाहेर आपण बघितलेला आहे. एक सिक्सर एक चौकार ऑलरेडी या षटकामध्ये आलेला आहे. 3 बॉलमध्ये 10 खर्चित झालेला आहेत. निलेशनं 6 बॉलमध्ये 14 केलेल्या आहेत. या मॅचमध्ये 35 झाल्यात. 1 विकेट गेली 35ला. सुरुवातीला लवकरच 1 विकेट गेली जितू शेलारशी. त्याच्यानंतरचा कमबॅक निलेश आणि जयेशचा. बागपुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका हा देखील जरूर चांगला आहे. चेंडू वेगानं चाललेला आहे. शॉट थर्ड मॅन पॉइंटला बीट करत फर्स्ट स्लिपमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. चेंडू अतिशय चांगला होता. पडल्याच्या नंतर थोडा आतमध्ये देखील आपल्याला येताना पाहायला मिळाला. एकोणचाळीस धावा बलकावरती. या देखील षटकामध्ये चांगल्या धावा येत आहेत. त्या धावांची गरज आहे खंबाळपणाला. स्लॉकशिपचा प्रयत्न जरूर. अपील देखील पाहायला मिळाले. अंपायर सांगत असताना लेग बाईच. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव सांगितलं 1 पुढे. स्कोर बोर्ड 40 धावा. हा रिप्लाय तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून टेलिकास्ट देखील सुंदर सुरू आहे. भूषण तिकडे सध्या तरी मिक्सिंग करतायत ऑपरेटर्स. नेक्स्ट बॉल वेगवान चेंडू. अपील देखील थोडीफार आपल्याला पाहायला मिळाली. वीरनाथ आहेत यष्टांच्या मागे शॉर्ट थर्डमध्ये. तद्वर एकदा पुन्हा मिळेल. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. बघतो आपण 3 ओव्हरचा केस संपला. चला 12th मॅन दोन्ही 12th मॅनलाच आतमध्ये प्रवेश आहे. कॅरू कक्षामध्ये कोणी जाणार नाहीये याची नोंद घ्या. दोन्ही प्लेयर 12th मॅन. आपण एक गेल तरी चालेल. दोघांसाठी आपण पाणी घेऊन जा. फिल्डिंग करणारी टीम मोठा गाव आणि आमची बॅटिंग करणारी टीम आहे बघतो आपण खंबाळपाड्याची. दोघांसाठी आपण पाण्याची व्यवस्था करायची. तुम्हाला सध्या VIP डाईस पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली अजित नगरसेवक चषक 2025. चरणदास मात्रे विभाग प्रमुख दातिवली. सन्मान्य रमाकांतजी दशरथ मडवी साहेब माजी उपमहापौर दिवा शहर प्रमुख हे आमचे आधारस्तंभ या क्रिकेट टुर्नामेंटचे. आणि सध्या तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळतील आमचे दिग्गज पाहुणे. डिन्स ब्रेक आहे. रन सेट बघतो आपण. एकूण स्कोर बरोबर झालेला आहेत 41 धावा. 3 ओव्हरचा केस संपलाय. डिन्स ब्रेक आहे. आपण ऐकू एक चांगलं संगीत. थँक्यू डीजे. 3 ओव्हरचा केस संपलाय. डीन्स ब्रेकर देखील मैदानाच्या बाहेर आमच्या ठोकण्याला. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतो. नगरसेवक चषक 2025 जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली. आमचे आधार सन्माननीय माजी उपमहापौर ठाणे महानगरपालिका दिवा शहर प्रमुख सन्माननीय रमाकांतजी दशरथ मडवी साहेब. सन्माननीय चरणदास मात्रे विभाग प्रमुख दातिवली. दोघे दिग्गज व्यक्तिमत्व राजकारणातील मोठी नाव आहेत. अनिकेतला कंटिन्यू केलेला वेगवान चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जयेश आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळत आहे. चांगला होता चेंडू. अनिकेतनं पहिलं षटक त्याचं पहिलं स्पेल VIP डाईस एंड करणं केलं होतं. देसाई गाव एंड करणं फार एंडमधून तो बॉलिंग करतोय. अनिकेत मात्रे समोर जयेश. राऊंड विकेट ना. अजून एक चांगला चेंडू आहे. सुपर बॉलिंग पाहायला मिळते. वेग प्रचंड आहे. तुम्हाला पाहायला मिळेल बघा टेलिव्हिजन सेटवरती ॲक्शन रिप्लाय. सुपर बॉलिंग करत असताना
समोर पुढे टप्पा ठेवला जातोय, बॅटरला जास्त संधी दिली जात नाहीये. मात्रे बॅक टू बॅक काही डॉट बॉल, एक रन आउटची विकेट मिळेल. विकेट सॅक्रिफाईस केली जाते फलंदाज बाद. थँक्यू डीजे. सुंदर सॉन्ग. नामदार एकनाथराव शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री, यांचं सॉन्ग आपण ऐकलं टेलिव्हिजन सेटवरती. शॉट बनवला, प्रतिमेश शॉट स्कूप करत असताना फक्त दिशा दिली, वेग प्रचंड आहे, चेंडू पाठवलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4. .45 झालेला आहेत. खराब चेंडू, त्याला पाठवला मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. जरूर बॅटरचा कॉल आहे पुन्हा. हा बीमर आहे की लिगल चेंडू बघितलं जाईल. तिसरे पंच आमचे ऑलथ्रू मध्ये जरूर चेक करतील. तिकडे आमचे भूषण जे आहेत SMD चे सिक्सर ताला जरूर. 6 धावा तर मिळतीलच. 50 कंप्लीट झालेली आहे. मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरवरती जरूर यामध्ये शंका अजिबात नाहीये. सुरुवात पहिल्या षटकाची आपण बघितली, धावा भरपूर कमी होत्या. त्याच्यानंतर कमबॅक केला निलेशनं, चांगली बॅटिंग केली. तो अजूनही चांगली बॅटिंग करतोय. त्यानं 10 बॉलमध्ये 28 केलेल्या आहेत. ओमकारला अजून स्ट्राईक मिळाली नाहीये. अनिकेतचा हा चेंडू जरूर बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. सिक्सर. लिगल आहे चेंडू. पुन्हा आता DRFची मागणी करता येणार नाहीये खंबाळाला. वेगानं होता चेंडू, लेंथ विद्या बघता आपण चुकीची, ऑफस्टीचा चेंडू जास्तच बाहेर पाहायला मिळतोय. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. रिप्लाय एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या समोर अक्षरशः खोदून काढला फटका. हाय बॅक लिपनं. तिकडे बघतो आपण मयूर आहेत मिड ऑफच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दावीतनं मलिक सिंगल. 19 षटकं संपलेत बघतो आपण. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस कांबलपडा बीची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते. स्कोर बरोबरती 53 धावा स्कोर बरोबरती आहे. 2 विकेट गेलेल्या आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत. 11 बॉलमध्ये 29 धावांची इनिंग निलेशनं खेळलेली आहे. चला अरे गाईकर आपण. मोठा गाव वेळ थोडा कमी घ्या. चला प्लीज थोडी घाई करा. आजचा शेड्यूल जो आहे तो आमचा वेळापत्रक पूर्ण आम्हाला करायचे. घाई करायचे नम्रतेची विनंती असेल. दिवा आणि वाकलन संघाच्या कॅप्टनला विनंती आपण रिपोर्ट करायचे. इनिंग ब्रेकमध्ये आम्हाला टॉस करायचे. दिवा संघाचे संघनायक आणि वाकलन संघाचे संघनायक आपण आला असाल तर आपण लवकरात लवकर संपर्क साधा टॉस करिता. ती मॅच आम्हाला एक कंप्लीट करायचे. प्लीज आपण लगेचच रिपोर्टिंग करायचे.
लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर आलेत. ऋषभ आलेत, लॅफ्टी बॉलर. कमी केली गती, अंपायर बघतील लाईन चुकीची आहे, लाईन ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर. व्हाईट बॉलनं सुरुवात केलेली आहे या षटकाची. ऋषभना एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 पुढे स्कोरबोर्ड 54 वरती आहे. निलेशनं जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. टीमला गरज असताना तो जो खेळ आहे आणि त्याच्याच जोरावरती एक चांगली धावसंख्या आपल्याला खांबालपाडा बी संघाची पाहायला मिळते. पुन्हा बागफुला जाऊन कट केला आहे. तिकडे वेगानं जलपेश देखील पोहोचलाय. थोडीशी करा फिल्डिंग, अजून काय रन्स मिळतील. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न चालवला आहे. तिसरी धाव घेत असताना मिळेल का करा, इकडे मिळेल जरूर मिळेल. भरपूर वेळ घेतला जलपेशनं चेंडू उचलला करत, त्याचंच कारण इकडनं त्या ठिकाणी बघा वाकण आणि दिवा दोन्ही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचे. वाकण आणि दिवा. जीत भोईर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर आपण या ठिकाणी यायचंय. ओमकार प्रथमच आपल्याला साकेंग एंडला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू, विकेट कीपर देखील बीट. काय शरन्सीकडनं एक्स्ट्रा मिळतील. षटक लांब जाणारे हा देखील व्हाईट बॉल प्लस धाव देखील. एकूण धावा मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे स्कोरबोर्ड. 59 धावा झालेल्या आहेत. 70 पर्यंत कदाचित बघत असावा खांबालपाडा बी. निलेश 32-12 बॉलमध्ये अप्रतिम बॅटिंग त्याच्या आपल्याला पाहायला मिळते. ऋषभ बागपुरा जाऊन पंच केलेला आहे. फटका हवेत खेळले. डीप मध्ये कोणी फिल्डर उपस्थित नाहीयेत. चेंडू चालला स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अंपायरचा इशारा आहे ना, अजूनही बाकी आहे. सिग्नल काय होतो बघूया. 4 की 6 आणि आता आपल्यापर्यंत निघाला की हा येतोय चौकार. यावेळेचा फटका देखील हवेत खेळलेत. मिसामिंग शॉट डाऊन द बॉल. फिल्डर होते महेश विलेकडनं. अशा चुका तर होत नाहीयेत. मदत चूक आपल्याला पाहायला मिळेल. रनआउटची संधी इकडनं असणार आहे. रनआउटची विकेट मिळेल. खेळाडू बाद. नक्कीच डगआउट मधून आपल्याला ऐकायला मिळाला. निलेशची चांगली बॅटिंग. 36 धावांची त्याची इनिंग. नवीन बॅटर संतोष आले. आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी धावसंख्या 65. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बागफोडला गेले, पुन्हा मागे गेले. चेंडूला बॅटच्या संपर्क अजिबात नाही. तसं डॉट बॉल. 65 झालेला आहेत. एखादा मोठा फटका 70 प्लस होऊ शकतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आमचे सन्माननीय मडवी साहेब तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे आधारस्तंभ, कार्यसम्राट, कार्यकुशल, समाजसेवा त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. समोर इनफिल्डच्या वरून फटका खेळत. मिसामिंग डाऊन द बॉल. फिल्डर मंथन होते. मिळते विकेट. ओमकारची खेळाडू बाद. लोपेश आलेत नवीन बॅटर.
लोपेशला नक्कीच इकडनं संधी मिळते. शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या इनिंगचा. एखादा मोठा फटका त्याच्याकडनं अपेक्षित असेल. लेफ्टी बॅटरला पाठवलेल्या खंबालपडानं. रन 65 आणि नवीन बॅटर आलाय लोपेश. फिल्डिंगमध्ये काहीशे चेंजेस. थोडा वेळ आपण खर्चित जास्त करू नका. मला अजून एक एक्स्ट्राचे मॅच देखील कव्हर करायचे दिवा आणि वाकलडमध्ये. काही सन्मान देखील आम्हाला करायचे. थोडा वेळ आपण कमी खर्चित करावं नंबर त्याची विनंती असेल. वेगवान चेंडू लक्षिक उडवण्याचा प्रयत्न. अंपायरचा आपल्यापर्यंत जरूर इशारा. आता व्हाईट बॉल चाललेला आहे. प्लस धाव देखील घेतलेली आहे. एकूण 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 67 धावा झालेल्या आहेत. हा तुम्हाला रिपला पाहायला मिळतो. लक्षिक उडवण्याचा प्रयत्न होता बॉलरचा. मात्र चेंडू लक्षिक न उडवता लक्षिकला मिस करत गेला विकेट किपरच्या पाठी. मोठो षटक. पहिला वाईट, त्याच्यानंतर पुन्हा तिसरा वाईट. पुन्हा बघतो आपण 5वा 6वा देखील चेंडू आपल्याला वाईट पाहायला मिळाला. 1 2 3 4 5 6 7 8 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. मोठो षटक. दोघे लेफ्टी आहेत बॅटर. नेक्स्ट बॉल. आताचा हा चेंडू जरूर लेग बायची धाव इकडनं मिळेल. एकूण षटकं संपलेत 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या अखेरीस धाव आहे धावा पलकावरती झालेल्या आहेत 69 मोठं चेस आहे मॅचमध्ये. मोठा गावला. काही सन्मान महत्वपूर्ण आहेत. आपण जाऊया विनोदजी पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. आपण टॉस करणार आहोत. मी यापुढील सामन्याची नाणेफेक करण्यासाठी आदरणीय रमाकांत दादा मडवी यांना विनंती करेन. आपण आपल्या शुभ हस्ते दिवा वर्सेस वाकण या सामन्याची नाणेफेक करायची. 2 कॅप्टन आहेत. खरं तर हा सामना उद्या सकाळचा होता, पण काही कारणास्तव आपण आज तो कव्हर करतोय. एक मॅच आपली आज कमी झाली. तो वेळ आपण या ठिकाणी भरून काढण्याचा तो प्रयत्न करतोय. एका बाजूला उदेश, दुसऱ्या बाजूला सूरज. नाणेफेक होते. तर नाणेफेकीचा कौल हा वाकणच्या बाजूने लागला. डिसिजन फिल्डिंग करणार आहेत. त्यांना विनंती करून आपण आसनस्थ व्हायचं आहे. तर काही सन्मान आहे ते आपण कव्हर करणार आहोत. या ठिकाणी निलेशजी म्हात्रे दातिवली गावचे यांना आपण सन्मानित करतो. हा सन्मान करण्यासाठी विशाल मडवी या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती आहे. संघनायक म्हणून गेले कित्येक वर्ष विशाल मडवी दातिवली संघाचं नेतृत्व करतोय. त्याच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. निलेशजी म्हात्रे दातिवली गाव शाखा प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे. आदरणीय निलेश म्हात्रे यांचा सन्मान विशाल मडवी यांच्या शुभ हस्ते होत असताना यानंतर महेशजी पाटील दातिवली गाव. महेश पाटील दातिवली गाव शाखा प्रमुख. विनंती करण या आपण. आणि हा सन्मान करण्यासाठी विकास पाटील यांना मी विनंती करण. विकास पाटील या. तर महेश पाटील अर्थातच एक काळ दातिवली संघासाठी ज्यांनी गाजवला. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांची ओळख होती. एक जबरदस्त बॅट्समन म्हणून महेश पाटील यांनी तो काळ गाजवला. सध्या राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत. शाखा प्रमुख या पदावरती आहेत. त्यांचा सन्मान विकास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. यानंतर आदरणीय विजयजी आहिरे यांना मी विनंती करेन आपण देखील या. आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी सोमनाथजी म्हात्रे शुभ हस्ते सन्मान करतोय. नक्कीच दादांचे अत्यंत जवळचे अंगरक्षक बॉडीगार्ड विजय पंडितराव आहिरे यांचा सन्मान सोमनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होत असताना पुढील सन्मान आदरणीय चंदनजी पाटील यांना विनंती करून आपण देखील या. आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि हा सन्मान करण्यासाठी रुपेश म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपण आदरणीय चंदन पाटील यांना सन्मानित करायचं आहे. रुपेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. नगरसेवक चषक 2025 अभिषेक चुडनाईक यांना विनंती करून या आपण. आणि हा सन्मान करण्यासाठी विशाल पाटील यांना मी या ठिकाणी विनंती करून की आपण या. आपल्या शुभ हस्ते आदरणीय अभिषेकजी चुडनाईक यांना आपण सन्मानित करायचं आहे.
विशाल पाटील दातुली संघाचे जबरदस्त खेळाडू, त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय अभिषेक चुडनाग यांचा. थोडी आपण मॅचच्या दिशेने टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आले. 68 धावा करायच्या आहेत विजयासाठी टीम मोठा गावला. आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या आपण बघितली, 69 धावा करायच्या आहेत. 68 झालेले आहेत, 69 करायचे आहेत. आणि चॅम्प 11 जय बजरंग खंबाळपाडा बी संघाने जितूशेला लवकर बाद होऊ नये आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी धावसंख्या उभी केलेली आहे. बॉलिंग मार्कवर ओमकार मुंडे, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू आत आलाय, पडल्यानंतर थोडा खाली राहतोय, पण आपण बघता पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप असल्या कारणाने अंपायर सांगतात की हा वाईट बॉल आहे. मिडल स्टंपवरती पडल्यानंतर लेग स्टंपवरती जातोय आणि अशा प्रकारे वाईट बॉलने सुरुवात होते डावाची, ती म्हणजे मोठागाव टीमच्या. टार्गेट फार मोठं आहे, पण बघूया मोठागाव संघ देखील एक चांगली सुरुवात इथून जर झाली, हा संघ देखील ही धावसंख्या चेस करू शकतो. यावेळेस मात्र चेंडू निसटलेला आहे, ग्रीप करता आला नाही त्या ठिकाणी ओमकारकडनं. हा डेड बॉल असणार आहे. होता असं आपण बघत असतो की बऱ्याचदा घाम येतो, मॉइश्चर पकडतो, त्यामुळे हा चेंडू अशा पद्धतीने निसटतो. बऱ्याचदा बॅटही निसटताना आपण बघितले आणि बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. आणि तरी देखील बघा आमच्या कॅमेरामॅनने किती सुंदर पद्धतीने हा चेंडू फॉलो केला आहे. डेड बॉल. ओमकार मुंडे बॅटिंगमध्ये आपण बघितलं पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त खेळ राहिला निलेश शेलारचा, ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ओहो, स्वीप केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. बघूया पंच काय इशारा करतायत. फार क्लोज त्या ठिकाणी चेंडू पडला, सीमा रेषेच्या बाहेर आहे की आत आहे ते आपण कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळला होता. मिडल स्टंपवरती होता, तिथून उचलला, आडव्या बॅटने पाठवलाय. सुपर शॉट. अनिकेत त्या ठिकाणी आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला. हा षटका धावसंख्या धावपल करते आपण बघतोय 7 धावा. बॉलिंग मार्कवर ओमकार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फ्रंट फुटवरती आले, इनर एज प्लेड ऑन. काय घडलंय, चुकीचं शॉट सिलेक्शन. फ्रंट फुटवरती येणं कुठेतरी अंगलट आला. मैदानावरती येतोय मयूर भोईर. अनिकेत मात्र बाद झालाय. षटकार ठोकला होता या आधीच्या चेंडू होते आणि त्यानंतर थोडे पुढे येऊन ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता,
पण चेंडू फार दूर ठेवला होता ओमकारने. खोदून काढलाय. बॉलच बॅक ड्राईव्ह वेस्ट टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण ओमकारचा. पायातला चेंडू होता आणि अगदी समोर खेळण्यास भाग पडलं. मयूर भोईरला डॉट बॉल. टार्गेट फार मोठं 69 धावा चेस करायचे आहेत. आतापर्यंत धावफलकावरती 7 आहेत. एकूण चेंडू 3 संपन्न झाले आहेत. फुल टॉस ड्राईव्ह केला हवेतून. फील्ड आता ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान आपण बघतोय. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती म्हणजे एकूण 8 धावा. यानंतर वाकळण आणि दिवामध्ये आपण बघितलं याआधी टॉस झाला ब्रेक दरम्यान आणि टॉस वाकणच्या बाजूने लागले. फिल्डिंग ते करणार आहेत. दिवा संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. हो आत आला होता चेंडू. बॅटची एज लागून मागे गेलाय. उसळला अधिक. अगदी छातीजवळ आला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल. खूप चांगला बाउन्स होता. कट करायचं होतं. रूम बनवण्याचा प्रयत्न होता पण तो रूम मिळाला नाही. चेंडू बाहेर नव्हता आणि तो आत आला पडल्यानंतर. चांगलं कमबॅक आपण बघितलं. षटकारानंतर काय जबरदस्त कमबॅक केलं. षटकारानंतर पुढचे चेंडू आपण बघितले 4 अप्रतिम हाताळलेले आहेत. त्यामध्ये एक विकेट देखील आहे. हो कव्हरच्या वरून खेळले आहेत. डीपमध्ये फिल्डर नाही आहेत. इनफिल्डवरनं क्षेत्ररक्षक चेस करतायत आणि या दरम्यान आपण बघितलं या 3ऱ्या धावेसाठी हा प्रयत्न झालेला आहे आणि अशा प्रकारे आपण बघतोय या 3 धावा धावसंख्या धावफलकावरती एकूण 11 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 1 विकेटच्या मोबदल्यात 11 धावा. टार्गेट 69 धावांचं आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही 4थी लढत. आज सकाळी वडोली बीने पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं मोठी दिसायला पराभूत केलं. त्यानंतर आपण लगेचच टायगर विरुद्ध मॅच कव्हर केली वडवली. कारण टायगरच्या अगेन्स्ट जो संघ होता उंबर्डे तो काही कारणास्तव या ठिकाणी पोहोचू शकला नाही. त्यामुळे टायगरला बाय मिळाली पण मिळालेल्या बायचा फायदा टायगरला घेता आला नाही. टायगरने 44 धावा केल्या होत्या. वडवली बीने ते चेस केल्या. 2 सामने जिंकून हा संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं मात्राडी आणि प्रिशाल येऊन अडलीमध्ये मॅच झाली. मात्राडीने तो सामना या ठिकाणी गमावला. आपण बघितलं विजय पवारची जबरदस्त बॅटिंग आपण बघितली. 36 धावांची एक लाजवाब खेळी त्याने साकारली. विकेटही त्याच्या नावावरती 3 राहिल्या आणि तो मॅन ऑफ द मॅच राहिला. आणि आता मात्र आपण चॅम्प 11 जय बजरंग खंबालपाडा बी वर्सेस मोठा गावमध्ये हा सामना बघतोय जिथे टार्गेट टीम चांगली फाईट करू शकते हा विश्वास निलेशने दाखवून दिला. आणि निलेशने जबरदस्त मैदानावरती जबाबदारीने खेळ केला. 38 धावा त्याने केल्या. राऊंड द विकेट उडवला मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर फक्त बनतील का प्रेक्षक. हो पण चेंडू त्या ठिकाणी आपण बघूया हा पानानं लागला आणि हा षटकार. नियम आहे इथे आपण जर सप्रा मैदानात जरी गेलं वडाचं झाड आतमध्ये त्याच्या फांद्या येतात. त्याला चेंडू जर लागला पानांना जरी लागला डायरेक्ट लागला तर आपण षटकार घोषित करतो. इथेही तोच नियम लागू आहे आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले ती म्हणजे 17 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्कवर आपण बघता मेघनाथला. स्ट्रायकिंगला बॅटर किरण पाटील. अत्यंत अनुभवी. किरणला थांबावं लागेल. टार्गेट फार मोठं आहे. किरणला इथून एखादी मोठी खेळी साकारावी लागेल. दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळणं देखील गरजेचं आहे. हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतात. फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. गुड फिल्डिंग. पण 2 धावा या दरम्यान या ठिकाणी पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले आपण बघतो 19 धावा. 69 करायचे. जवळजवळ 13.80 ही धावांची आवश्यक गती आहे विजयासाठी. स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर मिड ऑफच्या त्याच्या बाजूने काढलाय. गेला चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. येतो हा चौकार. सुंदर फटका होता. आपण बघितलं ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीने खेळले. सरळ बॅटने एकदम ताकद झोकून दिली होती या फटक्यामध्ये किरणने. हो यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं. स्क्वेअरच्या दिशेने बॅट फिरवली होती. संपर्क झाला नाही. स्लोअर वन चेंडू होता. हा डॉट बॉल.
चांगलं कमबॅक मेघनाथचं. आत्तापर्यंत 12 धावा मेघनाथने खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या. 23 ही धावसंख्या धावफलक होते आपण बघतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना खंबालपाडा बी वर्सेस मोठा गावमध्ये सुरू आहे. नगरसेवक चषक 20-25 अत्यंत सुंदर हे पर्व. इनर एज यष्टांच्या मागे अडवता आला नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. भरपूर वेळ होता. फिल्डरकडे अंडरआर्म थ्रो केला होता पण मिस केला. डायरेक्ट हिट झाला नाही आणि आपण बघतोय अशा प्रकारे एक धाव इथून मिळते. धावसंख्या धावफलकावरती 24. अजूनही इथून आपण जर बघितलं तर 45 धावांची गरज आहे विजयासाठी आणि 45 धावा येणारे आपण जर बघितलं तर 19 चेंडूमध्ये करायचे आहेत. मेघनाथ स्लोअर वन चेंडू पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय. आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न मयूरचा फसतोय. अशा प्रकारे षटकाची होती समाप्ती दुसऱ्या. एकूण धावसंख्या धावफलकावरती 24. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 13 आल्यात आणि धावांची गती आपण बघतोय 12.00 प्रति ओव्हर मागे. आणि आता रिक्वायर्डेड 15चा या ठिकाणी बघायला मिळतोय कारण 45 येणाऱ्या 18 चेंडूमध्ये करायचे आहेत. एक विकेट गमावलेला आहे. फलंदाज अनिकेत बाद झाला. अनिकेत मात्रे बाद झाल्यानंतर आपण बघितलं मैदानावरती मयूर आणि किरणमध्ये एक चांगली पार्टनरशिप होते पण थोडेसे गेअर बदलावे लागतील कारण 45 धावा 3 ओव्हरमध्ये करायच्या आहेत. प्रति ओव्हर मागे 15 धावा करायच्या असतील तर किमान 2 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये येणं फार गरजेचं आहे तरच हा रिक्वायर्डेड राखता येईल मोठा गाव टीमला. मयूरलाही दुसऱ्या बाजूने थोडंसं आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल कारण सध्या आपण बघितलं 3 चेंडू त्याने फेस केल्यात. केवळ 1 धाव त्याने पूर्ण केली आहे. दुसऱ्या बाजूला किरण पाटीलने 1 षटकार 1 चौकार 1 तेरी धाव अशा पद्धतीने तो जाऊन पोहोचला. आपण बघतोय 16 या धावसंख्येवरती. वेळ जास्त घेऊ नका. चला आणखीन एक मॅच उद्याची जी मॅच आहे ते आज आपण कव्हर करणार आहोत. जरी एक मॅच आपली आज उंबर्डे आणि त्या डायगरमधली झाली नाही तरी उद्याची जी पहिली मॅच होती उद्याच्या पॉलमधली ती आज आपण कव्हर करणार आहोत. यानंतर बॉलिंग मार्कवर ओमकार मुंडे ज्याने 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या. पॉवर प्ले नंतर पुन्हा एकदा संघनायक जितूने हा विश्वास ओमकारवरती दाखवलेला आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन सारख्याचा प्रयत्न अपील लाऊड पंचांनी स्वीकारलाय आणि बघा काय घडले. किरण पाटील खूप चांगले बॅटिंग करत होते. किरणची बहुमूल्य विकेट इथे मात्र प्राप्त केली आहे. खंबाळपाडा संघाने ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया आपण. राऊंड द विकेट आले होते. मिडल स्टंपवरती ही पिचिंग झाली आणि अत्यंत योग्य निर्णय पंचांचा आपण बघतोय. गुड डिसिजन बाय अंपायर आणि अशा प्रकारे फलंदाज किरण पाटील बाद. दुसरा धक्का मोठा गाव टीमला. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये पडल्यानंतर सरळ निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फारशी जास्त गती देण्याचा प्रयत्न नाही आहे. शोल्डरचाही जास्त वापर करत नाही. चेंडू थोडासा खाली राहतो पडल्यानंतर. ओमकार मुंडे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. जलपेसाठी पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फील्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. 1 धाव इथून मिळेल. दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय आणि बघा अपील त्या ठिकाणी होते आणि पंचांनी ते स्वीकारले कारण भरपूर दूर क्रीजच्या होते ते म्हणजे मयूर. आणि अशा प्रकारे करतमाळ 11 मोठा गाव संघाला हा लागतोय मैदानावरती तिसरा धक्का. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकाल कशा पद्धतीने बाद झाले होते आणि किती दूर होते. थ्रो थोडासा समोर होता. स्टेज केलं स्वतःला आणि दुरूनच आज चेंडू या ठिकाणी
स्वतःला स्टेज करत असताना स्टँडवरती लावला आणि त्या ठिकाणी आपण बघतो मयूर बाद होतोय आणि मैदानावरती तिसऱ्या विकेटचं पतन. क्वेश्चन आता करायच्या 44-15 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कर ओमकार. अप्रतिम गोलंदाजी ओमकारची राहिलेली आहे. हवेत आहे, मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. जितू लॉंगॉनवरनं जाऊन चेंडू पहिल्या डब्यात उचलत आहेत. तोपर्यंत ही एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती करतमाळ 11 मोठा गाव संघाची झाली ते 26. 43ची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. 300च्या स्ट्राईक रेटने जर बॅटिंग केली तरच हे लक्ष चेस करता येईल. स्ट्राईकला वीरनाथ म्हात्रे. बॉलिंग मार्कर ओमकार. पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा फक्त 2 खर्च केलेले आहेत आणि 2 विकेटही या ओव्हरमध्ये आहेत. एक सांघिक यश आहे. अलंग द ग्राउंड स्क्वेअर लेगला फील्ड त्या ठिकाणी तैनात आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं आहे. केवळ एकच धाव मिळेल आणि मोठ्या फटक्यांपासून बघा या ओव्हरमध्ये वंचित ठेवलं आहे. त्यामुळेच रिक्वायर्डेड वाढत चाललं आहे. 69चं भलं मोठं टार्गेट चेस करत असताना मोठा गाव संघ 2.5 षटकं झाल्यानंतर 27 धावसंख्या धावफलकावरती लावलेली आहे. 3 विकेट त्यांनी गमावलेले आहेत आणि इक्वेशन 13 चेंडू 42ची गरज. ओमकार मुंडे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पूल करतायत. समोर गॅप. जीतूच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. येतो चौकार. चेक करूया आपण. तर आत आहे की बाहेर आहे थोडंसं ऑब्जेक्शन घेतले, या हरकत घेतली आहे डगआउटमधून खेळाडूंनी की त्यांचं असं म्हणणं आहे की पट्टीवर पडलं किंवा थोडं बाहेर पडलं आहे. पण आपण चेक करूया. ड्रिंक्स ब्रेक आहे. थर्ड अंपायरकडे आपण जाऊया. त्यांचा निर्णय काय येतो आहे त्यानंतर आपण इक्वेशन सांगणार आहोत. जर षटकार असेल तर 2 धावा ॲड होतील. इक्वेशन त्या ठिकाणी आपण नंतर पुढे सांगूया. पण आपण चेक करूया. जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक दिवस पहिला आणि पहिल्या दिवसामधील आपण बघतोय पहिल्या फेरीतील 4था सामना सुरू आहे. 2 मॅचेस जिंकून चेस द गेम वडोली बीच संघ आपली विजयी घोडदौड त्यांनी या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे. तर मैदानावरती आपण बघतायत चॅम्प 11 जय बजरंग खंबाळपाडा बी वर्सेस करतमाळ 11 मोठा गावमध्ये हा सामना सुरू आहे. 68 धावा खंबाळपाडा बीने केल्यात. 69चं एक मोठं टार्गेट चेस करत असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मोठा गावची धावसंख्या 31 आहे. 3 विकेटच्या मोबदल्यात. पण जर डिसिजन षटकारात असेल तर आणखीन 2 धावा इथे ॲड होतील. थोडासा डिसिजन क्लोज आहे त्यामुळे वेळ लागतोय. तर हा चौकार आहे. दाखवत्या स्क्रीनवरती अगदी सीमारेषेच्या क्लोज तो पडलेला आहे, आत पडलेला आहे. त्यामुळे थर्ड अंपायर आणि बघा आमच्या अंपायरने ग्राउंड अंपायरने आधी चौकार घोषित केला होता. टार्गेट आता 31 धावा आहेत म्हणजे अजूनही आपण बघितलं तर 38 धावा 12 चेंडूमध्ये करायच्या. 12 चेंडू 38 रिक्वायर्ड रेट 19.00. मैदानावरती वीरनाथ आणि जल्पेश भोईर हे 2 फलंदाज खेळत आहेत. 3 फलंदाज बाद झाल्यात. बाद होणाऱ्या फलंदाजमध्ये अनिकेत म्हात्रे, मयूर भोईर आणि किरण पाटील असे 3 बॅटर बाद झालेले आहेत. तर बॉलिंग मार्कवर तयार जितू शेलार ज्यांनी या संघाची नव्याने बांधणी केलेली आहे. बरेचसे यंगस्टर आहेत
आणि भरपूर क्रिकेट त्यांना खेळायचं आहे, भरपूर शिकायचं आहे. जितूच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करण्यासाठी नक्कीच ते प्रयत्न करत आहेत. आज जितू बाद झाल्यानंतरही एक मोठी धावसंख्या त्यांनी उभी केली, यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. शॉट ऑफ लेंथ मिड विकेटच्या दिशेने पाठवलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट, सिक्सर. वीरनाथला इथून वीर बनावं लागेल, धैर्याने लढावं लागेल. हा षटकार आलेला आहे. आणखीन एक त्याही पेक्षा जबरदस्त टायमिंग, जाऊन धडकला झाडावरती. येतोय हा सलग दुसरा षटकार वीरनाथच्या बॅटमधून. हे षटकार नाही, हा तर विजयासाठी केलेला एल्गार आहे वीरनाथने. 10 चेंडू 26 ची गरज आहे. आणखीन 2 हिट आले तर मॅच मध्ये कमबॅक करेल मोठा गाव. आणखीन एक स्क्वेअर लेगच्या वरून जाईल का बघूया. जज करतात फिल्डर, पण नाही, गेला सीमा पार. सलग येणारा तिसरा षटकार. पहिल्या 3 षटकात धावांची गती फार कमी होती. 31 धावा आपण बघितल्या. आणि जसं चौथं षटक सुरू झालं, पहिल्या 3 बॉलमध्ये 3 षटकार वीरनाथने ठोकलेले आहेत. षटकारांची हॅट्रिक पहिल्यांदाच आजच्या दिवसात. हा चेंडू ड्राईव्ह करतायत, लॉंगॉनला फिल्डर येत आहेत डीप मधून. क्षेत्ररक्षण थोडंसं तिथे डिसाळ झालंय, पण 2 धावा इथून मिळतील. आणि या 2 धाव्याने इक्वेशन बदलेल. आता चेंडू शिल्लक असतील 8 आणि विजयासाठी धावा हव्यात एकूण 18. 8 चेंडू 18 धावा. 1-2 हिट आले की मॅच सोपी होईल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये या मॅचमध्ये पकड घट्ट होती, पारड जड होतं मैदानावरती खंबालपाडा बीचा. पण या ओव्हरमध्ये मोठा गाव करतोय कमबॅक. हा देखील गेलाय मिड विकेटच्या दिशेने. जणू काय मिड विकेटचा 7-12 आपल्या नावावरती केलाय की काय. त्याच ठिकाणी तिसरा षटकार ठोकलाय. आणि या इनिंग मध्ये वैयक्तिक चौथा षटकार वीरनाथच्या बॅट मधून. सहा चेंडू ठोकल्या 27 धावा वीरनाथने. 7-12. आणखीन एक उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. लॉंग ऑफ वरनं फिल्डर येत आहेत, लॉंग चेस आहेत. 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावेने इक्वेशन आता मात्र बदलेल. अखेरचं षटक आता शिल्लक आणि विजयासाठी हव्यात 10 धावा. मॅच होती कुठे, आली कुठे बघा. या ओव्हरमध्ये किती धावा आल्यात आम्हाला सांगतील आमचे स्कोरर भावेश. 28 धावा आल्यात, म्हणजे 12 चेंडूमध्ये हव्या होत्या. एकूण आपण बघितलं तर विजयासाठी 38, त्यानंतर 11-32, त्यानंतर 10-26, 9-20, 8-18, 7-12 आणि आता 6-10. सामना सोपा झाला. वीरनाथने या मॅचमध्ये प्राण ओतलाय. ही मॅच पूर्णपणे एका बाजूला झुकलेली. प्रत्येकाला असं वाटत होतं की ही मॅच आता खंबाळपाडा संघ जिंकेल, पण वीरनाथने या मैदानावरती आपली वीरता दाखवली, आपली ताकद दाखवली, आपली क्षमता, आपली गुणवत्ता सिद्ध केली. 29 वरती खेळतोय. 60 चेंडूचा सामना केलाय. आपण विकेट बघूया. विकेट खंबाळपाड्याचे किती गेले होते? 4. तर 3 विकेट मोठा गावचे. त्यामुळे विकेट न गमावता जर 9 धावा केल्या तरी देखील मोठा गाव जिंकेल. टॉस कोणी जिंकलेला होता? मोठा गावने टॉस जिंकलेला आहे. त्यामुळे जरी एक विकेट गेला इथून, टाय झालं तरी टॉसच्या आधारावर जिंकू शकतील. 6 चेंडू 10 ची गरज आहे. स्ट्राईकला बॅट्समन जल्पेश. बॉलिंग मार्कवर लोपेश. हो, उडवला हवेत आहे. फिल्डर मागे. झेलची शक्यता. खूप उशीर केला चेंडूवरती येण्यासाठी.
थोडा वेळ थांबले आणि त्यामध्ये चूक झाली आणि जिथे विकेट होती तिथे मात्र येत आहेत या 3 धावा. खराब फिल्डिंग, खराब जजमेंट, प्रेशर पूर्णपणे आता खंबाळपडा बी संघावरती. 5 चेंडूत आता 7 करायचा. स्ट्राईकला आला वीरनाथने. मागच्या इनने आपण बघितलं जेव्हा पडलेगाव इनकडनं बॅटिंग होत होती तेव्हा जबरदस्त बॅटिंग केली आहे. तो वीरनाथ आता मात्र देसाईगाव इनकडनं बॅटिंग करेल आणि इक्वेशन बघा 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. बॉलिंग मार्कवर लोपेश. हो आडव्या बॅटने पॅरल स्ट्रोक. फिल्डर आहे तिथे, चेंडूला थांबवलंय पण 2 धावा नाही थांबू शकले आणि इक्वेशन मात्र आता बदलेल. इथून येणारे चेंडू आता 4 आणि करायचे धावा एकूण विजयासाठी त्या म्हणजे 5. 4 चेंडू 5. 12-38चा सामना अशा पद्धतीने येईल कोणी विचार केला होता, पण यालाच तर म्हणतात क्रिकेट मित्रांनो. या खेळामध्ये असे उलटफेर होताना आपण बघितलेले आहे. कुठलीही गोष्ट खेळामध्ये निश्चित नसते आणि त्यामुळे या खेळातली अनिश्चितता या खेळाला महान बनवत असते. चेक करायचंय, चेक करूया आपण. थोडासा मॅच क्लोज आहे त्यामुळे आपण थर्ड अंपायरकडे डिसिजन सोपूया. थर्ड अंपायर आमचे त्या ठिकाणी आहेत, चेक करतील. हा चेंडू व्यवस्थित आत अडवलाय का, अडवताना त्यांचा पाय नाही आहे का, व्हॉलेंटियर सेफ आहे ना. तर 2 SMDMचे कॅमेरामध्ये देखील आहेत पण तरीही एक शंका आहे कारण मॅच एकदम नाजूक स्थितीमध्ये आलेली आहे. खेळाडूंनी डगआउटमध्ये बसायचं, वर बसायचं. बघा आयोजकांच्या सूचना आहेत. उगाच पॅनल्टी लागली या वेळेला तर मग मागात पडू शकतं. सेफ आहे, 2च धावा आहेत. तर 4 बॉल 5ची गरज आहे. स्ट्राईकला वीरनाथ, त्याने विजयाची आस दाखवलेली आहे, विजयाचं स्वप्न दाखवलेलं आहे. ते तो पूर्ण करेल का, प्रचंड मेहनत केलेली आहे. बॉलिंग मार्कवर लोपेश. 4 बॉल 5. मॅचमध्ये काय घडू शकतं बघूया. लोपेश कशा पद्धतीने बॉलिंग करतोय. उडावलाय हवेत, झेल होईल का, कठीण आहे. प्रयत्न जबरदस्त झाले होते, यश आलं नाही पण कॅच पकडले असतील तर या मॅचमध्ये आणखीन जबरदस्त रंगत निर्माण झाली असती. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये खूप चांगला प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक संतोष त्या ठिकाणी होते, ट्राय जबरदस्त केला होता. 100% कमिटमेंट पण झेल पकडता आला नाही. इक्वेशन आता मात्र 3 बॉलमध्ये 3 करायचे आहेत. 2ही चालतील. लोपेश ओहो मनगडच्या साने वळवला गॅप मधून आणि हा विनिंग शॉट वीरनाथने या मैदानावरती या मॅच मध्ये फक्त प्राण नाही होतला, ही मॅच जिंकून दिलेले मोठागाव टीमला. मयूरच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसतोय. थोडासा तणाव निर्माण झाला होता 3 विकेट पडल्यानंतर. 3 ओव्हरमध्ये केवळ 31 धावा होत्या पण पुढच्या 12 बॉलमध्ये 38 इथून करायच्या होत्या. 38 पेक्षा एक जास्त धाव केली आणि ती देखील करताना केवळ आपण बघितलं 10 चेंडू घेतलेले आहेत. 2 चेंडू आणि 7 गडी राखून हा सामना जिंकला. मॅच समरी बघू शकाल. खंबाळपाडा बीने केल्या धावा 68, 4 विकेट. त्यामध्ये निलेशने 38 धावा, 14